ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. कालचा एक प्रॉब्लेम दिला होता तुम्हाला. दॅट प्रॉब्लेम सॉल्व केलं का? निऑनचा प्रॉब्लेम नंतर विचारतो मी. आता आपण पाहणार आहोत नवीन पॉईंट आज. राईट, आपण सुरुवात केली होती काय? ॲटॉमिक मास अँड मॉलिक्युलर मासेस. तर त्याच्यामध्ये आता मॉलिक्युलर मास राहिलेला आहे. एव्हरेज ॲटॉमिक मास पाहिला होता आपण, बरोबर आहे. आता काय पाहू? मॉलिक्युलर मासेस. मॉलिक्यूलचा मास काय असतो त्या पुढचा पॉईंट पाहणार आहोत आज आपण. मॉलिक्युलर मासेस. व्हॉट इज द मॉलिक्युलर मासेस? आपण मागे पाहिला होता ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास इज द, व्हॉट इज ॲटॉमिक मास? इट इज द मास ऑफ ॲटम. ओके, आणि त्याला आपण काय केलं होतं? कम्पेअर केलं होतं कोणाला? कार्बन 12ची त्याची तुलना केली होती. आता एव्हरेज ॲटॉमिक मास पण आपण त्या दिवशी पाहिला होता. आता पाहू व्हॉट इज मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास म्हणजे एखादा रेणू असतो मॉलिक्यूल. मॉलिक्यूलमध्ये काय असतो? फॉर एक्झाम्पल H2O इज काय? मॉलिक्यूल आहे. त्याच्यामध्ये आयटम्स असतात. आता जर आपण आयटम्सच्या एव्हरेज ॲटमची मास सम ऑफ, याचा सम घेतला आपण, कोणाचा? मॉलिक्यूलमध्ये कोण असतात? आयटम्स. सो इट इज द सम ऑफ व्हॉट? एव्हरेज ॲटॉमिक मास. सम ऑफ व्हॉट? एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ आयटम्स. आयटम्स ऑफ कोणाचे? इलेमेंट्स. आयटम्स ऑफ कोणाचे? इलेमेंट्स. बघा इलेमेंट कोणते आहेत? हायड्रोजन इलेमेंट आहे आणि कोण आहे? ऑक्सिजन इलेमेंट आहे. सम ऑफ, याची सम करूत आपण, बेरीज. सम ऑफ एव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ आयटम्स ऑफ इलेमेंट दॅट कन्स्टिट्यूट मॉलिक्यूल. जे काय बनवतात? कन्स्टिट्यूट म्हणजे बनवणे. विच कन्स्टिट्यूट द मॉलिक्यूल. विच कन्स्टिट्यूट काय करायलेत? मॉलिक्यूल. हे मॉलिक्यूल बनवतील. इट इज अ सम ऑफ एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ आयटम्स ऑफ इलेमेंट्स. आयटम्स ऑफ कोणाचे? हे इलेमेंट कोणता? याच्यात हायड्रोजन इलेमेंट आहे, ऑक्सिजन काय इलेमेंट आहे. कन्स्टिट्यूट द मॉलिक्यूल, त्याच्यापासून ते काय घडवतात, बनवतात. मॉलिक्यूल बनवतात. कन्स्टिट्यूट म्हणजे बनवणे किंवा घडवणे. दॅट इज द मॉलिक्यूल. त्याला म्हणतात मॉलिक्युलर मासेस किंवा मॉलिक्यूलचा मास, किंवा काय म्हणता येते यालाच. मॉलिक्युलर मास म्हणजेच काय? इट इज द मास ऑफ मॉलिक्यूल. मास ऑफ कोणाचा असेल? मॉलिक्यूलचा. हा मॉलिक्यूलचा मास पण असू शकतो. इट इज द मास ऑफ मॉलिक्यूल विथ रिस्पेक्ट टू ऑर रिलेटिव्ह टू. कोणाशी रिलेशन करतो आपण? तुलना. रिलेटिव्ह टू म्हणजे कम्पेअर्ड टू. रिलेटिव्ह टू मास ऑफ, कोणाला रिलेटिव्ह करतो आपण? कम्पेअर करतो. रिलेटिव्ह टू मास ऑफ C12, मास ऑफ वन आयटम ऑफ C12. कार्बन 12च्या एक आयटमला आपण कम्पेअर करतो, त्यालाच काय म्हणतो? इट इज अ मास ऑफ मॉलिक्यूल. मास ऑफ कोणाचा? मॉलिक्यूल. रिलेटिव्ह टू कोणाला असेल? मास ऑफ वन आयटम ऑफ C12. ऑर आणखीन डेफिनेशन याची कशी करता येते? सगळे डेफिनेशन आहेत ऑर कोणाचे? मॉलिक्युलर मासचे. व्हॉट इज मॉलिक्युलर मास? इट इज द सम ऑफ एव्हरेज ॲटॉमिक मास. or it can be calculated. ओके, इट इज कॅल्क्युलेटेड. ला कसं कॅल्क्युलेट करायचं? कोणाला? मॉलिक्युलर मासला. मॉलिक्युलर मास चालू आहे आता रेणुभार. मॉलिक्युलर मास. सो इट इज कॅल्क्युलेटेड बाय, याला कॅल्क्युलेट करायचं बाय मल्टिप्लाइंग. कोणाने मल्टिप्लाय करायचं? बाय मल्टिप्लाइंग द ॲटॉमिक मास ऑफ आयटम्स. ॲटॉमिक मास कोणाचे? आयटम्सचेच असतात. इट इज कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग द ॲटॉमिक मास ऑफ आयटम्स ऑफ कोणाचे? इलेमेंट. आयटम्स ऑफ इलेमेंट्स विथ द नंबर ऑफ आयटम्स. विथ द कशाने करायचं? नंबर ऑफ आयटम्स. ॲटॉमिक मास आयटमचा
कोणाच्या एखाद्या इलेमेंटच्या आयटमचं त्याला गुणाकार करायचं, मल्टिप्लाय करायचं. कशाने? मल्टिप्लाइड बाय द नंबर ऑफ आयटम्स, अँड नंतर त्याला ॲडिशन करायचं, अँड देन ॲडिंग टुगेदर त्याची नंतर काय करून घ्यायची? ॲडिशन करून घ्यायची. इट इज कॅल्क्युलेटेड, हा पॉईंट परत सांगतो कसा कॅल्क्युलेट करायचा. इट इज कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग द ॲटॉमिक मास ऑफ आयटम्स ऑफ इलेमेंट. मल्टिप्लाइंग द, कोणाला मल्टिप्लाय करायचं? ॲटॉमिक मास ऑफ आयटम्स ऑफ इलेमेंट्स. इट इज कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग द ॲटॉमिक मास ऑफ आयटम्स ऑफ इलेमेंट. इथं पहा किती नंबर ऑफ आयटम्स आहेत? विथ द नंबर ऑफ आयटम्स. विथ द कशाने करायचं? नंबर ऑफ आयटम्स. इट इज कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग द ॲटॉमिक मास. हायड्रोजनचे ॲटॉमिक मासला मल्टिप्लाय करायचं कशाने? ॲटॉमिक मास ऑफ आयटम ऑफ इलेमेंट्स. कोणते एलिमेंट आहेत? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. त्यांच्या नंबर ऑफ आयटमने. नंबर ऑफ आयटम हायड्रोजनचे किती आहेत? 2 नंबर ऑफ आयटम. ऑक्सिजनचा किती आहे? 1. त्याच्याने मल्टिप्लाय करायचं. आपण फॉर एक्झाम्पल एक पाहू, कार्बन डायऑक्साईड CO2. कसं कॅल्क्युलेट करतात याचा? मॉलिक्युलर मास काढा म्हणून क्वेश्चन येतो. मॉलिक्युलर मास कसा काढायचा? कार्बनचे किती आहेत नंबर ऑफ आयटम? 1 मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ. इट इज कॅल्क्युलेटेड बाय काय म्हटलो मी? ॲटॉमिक मास ऑफ आयटम्स. सो ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा? कार्बनचा. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग ॲटॉमिक मास ऑफ इलेमेंट कोणता आहे? कार्बन. विथ द नंबर ऑफ आयटम्स. नंबर ऑफ आयटम किती कार्बनचे? 1. अँड ॲडिंग टुगेदर, याला ॲड करायचं, प्लस ऑक्सिजनचे किती नंबर ऑफ आयटम्स आहेत? 2. प्लस 2 मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा? ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. O म्हणजे काय? ऑक्सिजन. सो इट कम्स 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक मास किती असतो? काल काढला होता आपण, 12 युनिट असतो. 12 काय असतो? युनिट. प्लस 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा किती असतो? 16 युनिट. ऑक्सिजनचा किती असतो? ॲटॉमिक मास 16 युनिट. ओके. atomic mass of oxygen is 16 unit. So it comes किती येतो? 12. 12 1 12 प्लस 16 दुनी किती येतो? 32. बघा 12 ला 12 ॲज इट इज. 16 दुनी किती होतो? 32. मग किती होते युनिट? सो इट कम्स 44 युनिट. कशामध्ये येते हे? युनिटमध्ये. यू असेल तर युनिटमध्ये, ग्रॅम असेल तर ग्रॅम. सो दिस इज द मॉलिक्युलर मास. कोणाचा काढला आपण? कार्बन डायऑक्साईड. हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड? इट इज द सम ऑफ, हे झाली सम, और पहिलं इट इज कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग द ॲटॉमिक मास ऑफ आयटम बाय नंबर ऑफ आयटम्स. ॲटॉमिक मास ऑफ आयटम बाय नंबर ऑफ आयटम्स अँड देन ॲडिंग टुगेदर. आणि याला काय करायचं? ॲडिशन करायचं. अँड देन ॲडिंग टुगेदर इज कॉल्ड ॲज मॉलिक्युलर मास. कळालं मॉलिक्युलर मास कसं काढतात? समजला? यस, समजला और नो? मॉलिक्युलर मास समजला? आणखीन एक एक्झाम्पल घेऊत. ठीक आहे, असाच एक आणखीन एक एक्झाम्पल घेऊत. मॉलिक्युलर मास H2Oचं काढा. बघा आता H2Oचं हे पाहून असाच कोणाच काढला आपण? कार्बन डायऑक्साईडचा. असाच काढूत आपण H2Oचा. आता हे पाहून असंच पाहून करा. सेकंड एक्झाम्पल H2O. कसं करायचं? मॉलिक्युलर मास स्टेप बाय स्टेप लिहायचं. मॉलिक्युलर मास ला काय म्हणूया आपण? मॉलिक्युलर मास इज इक्वल टू 2 इंटू किती? 2 इंटू 1. ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन किती असतो? 1. फॉर्म्युला लिहायचं पुरत. 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा? हायड्रोजन. प्लस ऑक्सिजनचे आयटम किती आहेत? 1 आयटम. 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा? O. 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ O.
सो इट इज 2 into 1 प्लस 1 into 16 युनिट. याला काय म्हटलं होतं आपण? युनिट. तर हे किती येते आता? 2 एक बे प्लस 16 एक 16 म्हणजे किती येतो? 18 ग्राम. 18 युनिट कशामध्ये येते? 18 युनिट. असं कोणताही तुम्हाला काढता येऊ शकतो. याला काय म्हणूया आपण? कोणता मास म्हणतात याला? इट इज कॉल्ड ॲज मॉलिक्युलर मास. किती आला होता तुम्हाला? 18 युनिट. ओके, किती युनिट येतो? 18 युनिट. कळाला? CO2 झाला, H2O झाला. वन मोर एक्झाम्पल पाहू. C6H5Cl असेल तर. थर्ड एक्झाम्पल वी विल सी. C6H5Cl फिनाइल क्लोराइड. थर्ड एक्झाम्पल C6H5Cl काय म्हणते त्याला? क्लोरोबेन्झिन और फिनाइल क्लोराइड. C6 आहेत बघा याच्यात. याचा मॉलिक्युलर मास काढायचा. मॉलिक्युलर मास इज इक्वल टू, आय एम डायरेक्ट रायटिंग 6 into कार्बन. ओके, 6 into काय? ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. हे काय? ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस 5 into पहा इकडे, ज्यांना नाही समजलं त्यांनी परत पहा. 5 into ज्यांना नाही समजलं परत पहा. 5 into काय? ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा? हायड्रोजन. प्लस ॲडिंग टुगेदर, सगळ्याला काय करायचं? ॲडिंग टुगेदर. C6 झाला, H5 झाला प्लस 1 into हे 5 आहेत. हे किती आहेत? हे 5 आहेत. हा 1 into ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा? क्लोरीन. 1 into ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. हे तुम्हाला व्हॅल्यू पाठ करावे लागतात. ओके, कार्बनची किती असते, हायड्रोजनचं किती असते, क्लोरीनचं किती असते, पाठच करून घ्यायचे. कार्बनचा आताच म्हटलो आपण किती असतो कार्बनचा? याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये पाहिला आपण. कार्बनचा किती असतो? 6 into 12 राईट. प्लस हायड्रोजनचा किती? 5 into 1 प्लस क्लोरीनचा 1 into 35.5 किती असतो क्लोरीनचा? 35.5. क्लोरीन इज हाऊ मच इट इज? 35.5. याची सम करा आता. सोपा आहे. सम कसा येतो? 12 सक्कम 72 प्लस 5 प्लस किती? 35.5. या सगळ्याची सम करायची, व्यवस्थित करायची, एका खाली एक मांडून करायचं. 12.0 5.0 35.5 5ला 5 5 आणि 5 10 आणि 2 5 आणि 5 10 10 आणि 2 12ला 2 हातचाला 1 7 आणि 1 8 आणि 3 11 किती आलं हे? 112. इट कम्स 112.5 युनिट. एका खाली एक मांडून करत जा व्यवस्थित. 112.5 युनिट आला होता. 112.5 5 आहेत. हा यस नाही 112.5 यस. ओके, 112.5 युनिट. हां, नाही समजायले काळे? नाही समजायले? व्हिडिओ सेंड करायचा. व्हिडिओ करायले सेंड करायलेत. समजलं नाही? आला समजला? हां ठीक आहे, छान. काय असतो 112.5 युनिट? काय समज में आया? सोपा आहे. विशाल बोबडे. आता एक आपण पाहूत H2SO4चा काढूत बघा. हां चलो ठीक है. ओके, सोपा है, केमिस्ट्री सोपा है बहुत. हाँ, एक निकालेंगे ऐसा अभी H2SO4 का निकालेंगे. कोणता पाहूत आता असाच? H2SO4. सल्फ्यूरिक एसिड का निकालो अभी. हाँ, H2SO4. चौथा प्रश्न तुम्हाला देतो मी. H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. त्याच्यात हायड्रोजनचा गिवन आहे 1, हायड्रोजनचा 1 आहे, सल्फरचा 32 असतो, ऑक्सिजनचा 16 असतो. ऑक्सिजन इज इक्वल टू 16 राइट. काढा. कसं काढणार मग? मॉलिक्युलर मास क्या चालू है अपना? भूलो मत. मॉलिक्युलर मास चालू है. क्या चालू है? मॉलिक्युलर मास. सो मॉलिक्युलर मास ऑफ कोणाचा? H2SO4 म्हणजे काय? सल्फ्युरिक ॲसिड. H2SO4 म्हणजे काय? सल्फ्युरिक ॲसिड. येईल काढता येईल आता? सांगा उत्तर किती आलं? याचं उत्तर सांगा डायरेक्ट. 98. येस, व्हेरी गुड. 98. व्हेरी गुड. किती येतो? 98 युनिट. 98. सल्फ्युरिक ॲसिडचा 98 येतो. पाठच ठेवा, पुढे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आपल्याला याच्यावर. हे सगळे पाठच होऊन जाऊ. सल्फ्युरिक ॲसिड 98. H2SO4 2 into
2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा, 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन, ओके, प्लस किती 1 इंटू ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा सल्फर, प्लस काय प्लस 4 इंटू इधर का नाही दिखता तुम्हाला को, इधर इकडचं दिसत नाही तुम्हाला, प्लस 4 इंटू काय येतो ॲटॉमिक मास ऑफ कोणाचा ऑक्सिजन, ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सीजन. सो इट कम्स 2 इंटू हाइड्रोजन का दिया आपको कितना 1 दिया, प्लस सगळ्यांची प्लस करायची, 1 इंटू 32 किती येते 32 प्लस 4 इंटू किती 16. सो इट कम्स 2 प्लस 32 प्लस किती 16 चौक 64, मग किती येते 64 32, 2 आणि 2 4 आणि 4 किती होतात 8, 4 आणि 2 6 आणि 2 8, 6 आणि 3 9, 98 यू, यू मीन्स व्हाट यूनिट, 98 यू यू बोले तो यूनिट. आहे समज में, बऱ्याच जणांनी पहिलेच काढलं उत्तर, व्हेरी नाईस, ओके व्हेरी गुड. नाव वी विल सी, एक प्रॉब्लेम आहे परत पुस्तकातला प्रॉब्लेम घेऊ, प्रॉब्लेम नंबर 1.2. दुसरा प्रॉब्लेम आहे तुमचा, आता तिसरा आहे हा. एक निऑनचं तुम्हाला सोडवायला दिलं होतं मी, निऑन का सोडाया ना, निऑन का प्रॉब्लेम सॉल्व केलं का, निऑनचा प्रॉब्लेम सोडवला, निऑनचा सोडवला का, हो हो ओके, निऑनचं जमायले ना, निऑनचं केला, ज्याने नाही केला असेल आज कळा, सोडत नाही मी, कोणता विचारतो प्रश्न दिला लक्षात राहते मला सगळं. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 3. नाव विल सी प्रॉब्लेम नंबर किती 1.3. क्वेश्चन आहे आपल्याला सोडवायचा आहे प्रॉब्लेम नंबर 1.3. दिस प्रॉब्लेम इज नाउ व्हाट, फाइंड द और कॅल्क्युलेट द मास ऑफ, ओके कॅल्क्युलेट द मास ऑफ, कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास. काय चालू आहे आपला मॉलिक्युलर मास, कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ, राईट, कोणाचा काढूत आपण ऑक्सिजन, मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल, ऑक्सिजन मॉलिक्यूल, ऑक्सिजन मॉलिक्यूल. बघा प्रश्न कसा देतात, ऑक्सिजन मॉलिक्यूल, आपल्याला फॉर्म्युला देत नाहीत, फॉर्म्युला ते काय देत नाहीत कधी 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 फॉर्म्युला देतात, इथं फॉर्म्युला दिला नाही, कसं काढणार ऑक्सिजनचा मॉलिक्यूल कसा असतो, दिस इज द क्वेश्चन, आय एम रायटिंग द आन्सर. ऑक्सिजनचा मॉलिक्यूल कसा असतो O2, ऑक्सिजनचा मॉलिक्यूल कसा असतो O2 असतो. मिथेन CH4 काय अवघड नसते, मॉलिक्यूलचं काढून घ्यायचं आधी फॉर्म्युला. सो इट इज O2, ऑक्सिजन काय आहे O2. कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ कोणाचा ऑक्सिजन मॉलिक्यूल O2, ओके. सो हाऊ टू कॅल्क्युलेट, देअरफॉर इन कशामध्ये विचारलेला आहे प्रश्न आपल्याला, इन यू, इन यू मध्ये काढा, अँड इन ग्रॅम्स, आणि इन ग्रॅममध्ये पण काढायचं आहे. यू मध्ये काढता येईल तुम्हाला O2, आताच पाहिला आपण. मॉलिक्युलर मास ऑफ, मॉलिक्युलर मास ऑफ कोणाचा ऑक्सिजन इज इक्वल टू 2 इंटू ॲटॉमिक मास, 2 इंटू काय ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. पूर्ण लिहत जा, येते तरी ओव्हर कॉन्फिडन्स करू नका, आता लिहा, कंटाळा येते, आता येऊ दे कंटाळा, सोपा आहे, पूर्ण लिहत जा. हां डायरेक्ट उत्तर मत निकालो अभी, उड्या मत मारो, और हां डोंट बी एक्साइटेड, गो स्लो, जेईमध्ये फास्ट जायचं नंतर, आता उड्या नाही मारायची, व्यवस्थित लिहा, पूर्ण स्टेप बाय स्टेप असं लिहत जा, स्टेप बाय स्टेप पूर्ण. सो इट कम्स कितना आएगा 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन का कितना आहे बीच बोले आपण 16, ऑक्सिजन किती असतो 16. सो इट कम्स 16 दोन्ही 32 युनिट. हे झालं युनिटमध्ये, हे कशात झालं युनिटमध्ये. अभी निकालेंगे किस में, ग्रॅम में. ग्रॅम, एक युनिट इज इक्वल टू किती ग्रॅम असतो, 1 यूनिट इज इक्वल टू किती ग्राम असतात, 1 यूनिट में कितने ग्राम रहते हैं हम देखे थे कल, कितना रहता 1.6606 इंटू 10 टू द पावर ऑफ कितना रहता -24 ग्राम एक यूनिट में. हाँ लक्षात ठेव, 1 यूनिट इज इक्वल टू इतना, ध्यान में रखो. सो देयरफॉर क्या होगा, इतना यूनिट है 32 यूनिट, देयरफॉर 32 यूनिट इज इक्वल टू, और काय मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन इन कशामध्ये आलं, यू मध्ये आलं, यू.
असंच काढूत आपण. मॉलिक्युलर मास यालाच काय म्हणतात? मॉलिक्युलर मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. मास ऑफ कोणाचा? वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सीजन. मॉलिक्यूलर मास कुछ क्या बोलते? एक मॉलिक्यूल बोलते, एक मॉलिक्यूल. देयरफॉर मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ किसका? ऑक्सीजन का. मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सीजन इन ग्रॅम. इन कशामध्ये काढू? इन ग्रॅम. इन ग्रॅम जी इज इक्वल टू G is equal to 32 into multiplied by किती? 1.66056 into 10 to the power of -24. जस्ट गुणाकार करना है. 1.66056 मल्टीप्लाइड बाय 32. बेसकम 12 2 हातचा लाग, 5 10 1 11 1 हातचा लाग, 0 0 1 बेसकम 12 2 हातचा लाग, बेसकम 12 1 13 3 हातचा लाग, 1 1 3 3 संग 18 8 हातचा लाग, 3 5 15 1 16 हातचा लाग, 3 0 0 1 1. ओके, 3 संग 18 8 हातचा लाग, 3 संग 18 1 19 हातचा लाग, 3 1 3 1 4. सो इट कम्स 2 8 1 9 6 1 7 2 1 3 8 3 11 लाग हातचा लाग, 3 1 4 9 4 13 ला 3 हातचा लाग, 4 1 5. कितना ग्राम बन रहा है? 53. सो इट कम्स 53.13792. बरोबर आहे. 2 8 और 1 9 6 और 1 7 2 और 1 3 8 3 11 लाग, 3 1 4 9 4 13 4 1 5. पॉईंट किती नंतर द्यायचा? पॉईंट 66 50 1 2 3 4 5 1 2 3 4 5 53 ग्रॅम इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती? 24 ग्रॅम एवढा येईल. 53.137 आला, एवढा आला. मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजनचा आला का? बरोबर आला सगळ्यांचा. काढले होते का दुसरे? नाही काढले तर ठीक आहे, पहा. 53 पॉईंट काढलं होतं. व्हेरी गुड. किती आला होता? 53.13 काढलं. राईट, छान. 53.13792. पेपर फर्स्ट सगळे प्रॉब्लेम असतात. पेपर फर्स्टमध्ये असतात, हां, सेकंडमध्ये नाही. पेपर फर्स्ट डील्स विथ द प्रॉब्लेम्स. याच्यात सगळे काय असतात? प्रॉब्लेम्स असतात, गणित असतात. तर हे ओके. हां, हे कळालं तुम्हाला? काय कळालं? मॉलिक्युलर मास 53.1379. ओके, 792 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती? -24. तर हे झालं सर्व. मॉलिक्युलर मास कळाला तुम्हाला. व्हॉट इज मॉलिक्युलर मास? इट इज द सम ऑफ और इट इज कॅल्क्युलेटेड बाय. कसं कॅल्क्युलेट करायचं? बाय मल्टिप्लाइंग. येस, ओके, फाईन, व्हेरी गुड, व्हेरी गुड, ऑल ऑफ यू. इट इज कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग. कशाने करायचं? मल्टिप्लाइंग बाय द ॲटॉमिक मास ऑफ आयटम बाय द नंबर ऑफ आयटम्स. ॲटॉमिक मास ऑफ आयटम बाय द नंबर ऑफ आयटम्स अँड ॲडिंग देम टुगेदर. आणि त्याला काय करायचं? ॲड करायचं. आता पाहू फॉर्म्युला मास. नेक्स्ट पॉईंट वी विल सी टुडे. मॉलिक्युलर मास संपला. आता पाहूत काय? पाहूत फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास. तर काही सबस्टन्स काय असतात? फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड. सम सबस्टन्स, काही पदार्थ असे कोणते? फॉर एक्झाम्पल NaCl, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड यांच्यामध्ये काय असते की दे डू नॉट कंटेन ए डिस्क्रीट मॉलिक्यूल ॲज अ constituent unit. Sodium chloride do not contain the discrete molecule. discrete म्हणजे हा पण सूक्ष्म, छोटे छोटे. do not contain discrete molecule tiny, that is also called as tiny. discrete. some substance, काही पदार्थ कोणासारखे? सोडियम क्लोराईड सारखे, मिठासारखे. some substance NaCl do not contain discrete molecule. discrete molecule नसतात यांच्यामध्ये. as a constituent unit. as काय म्हणून त्यांची? constituent unit. मी तुम्हाला मागे म्हटलं होतो कॉन्स्टिट्युएंट असतात. आपण मागे पाहिले होते. कॉन्स्टिट्युएंट हा शब्द गेला होता बघा कशामध्ये? द कॉन्स्टिट्युएंट्स आर मिक्सड. होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचरमध्ये काय म्हटलं होतं आपण? मॉलिक्यूल, कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स. आठवा थोडं. होमोजिनियसमध्ये काय म्हटलं होतं आपण? द
Molecules of constituents are mixed uniformly throughout the bulk is called as homogeneous mixture. And the molecules of constituent, इथं थांबा आता, पूर्ण उत्तर सांगायची गरज नाही. मॉलिक्युल्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट, त्या शब्दाला आठवा डोसक्यामधून. द मॉलिक्युल्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट, कोणाचे? कॉन्स्टिट्युएंट युनिट. तर NaCl चे मॉलिक्यूल नसतात याच्यामध्ये. फॉर्म्युला चालू आहे आपला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आताच पाहिला आपण, काय पाहिला? मॉलिक्युलर मास. आता पाहू काय पाहू? फॉर्म्युला मास. NaCl कसा असतो मग याच्यामध्ये? Na आणि Cl, Na प्लस असते आणि Cl काय असते? मायनस असते. Na काय असतो? प्लस असतो, Cl काय असतो? मायनस. म्हणजे याचे कॅटायन आणि काय असतात? ॲनायॉन. द कॅटायनिक अँड ॲनायॉनिक एंटिटीज आर अरेंज्ड असतात यांची 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. कसे अरेंज असतात? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये. द कॅटायॉनिक अँड आयनिक, द कॅटायॉनिक अँड ॲनायॉनिक एंटिटीज म्हणजे काय? भाग. द कॅटायॉनिक अँड ॲनायॉनिक एंटिटीज आर अरेंज्ड. कसे अरेंज असतात? अरेंज असतात, अरेंज्ड इन 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. परत यांची रचना कशी असते? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बनतो. कोणाचा? कॅटायॉनिक अँड ॲनायॉनिक एंटिटीज, Na आणि Cl असे 3 डायमेन्शन मध्ये असतात. 3 डायमेन्शन. एक Na असेल तर याच्या भोवती असे Cl असतात. इथं कोण असतो? Cl असतो. मधात कोण असतो? Na. 3 डायमेन्शनल म्हणजे एका Na च्या भोवती 6 Cl असतात. 1 Na इज सराउंडेड बाय 6 Cl. एका Na च्या भोवती किती Cl असतात? 6 Cl. 1 2 3 4 5 आणि 6 Cl असतात असे. कोणाच्या भोवती? एका Na च्या भोवती. 1 Na इज सराउंडेड बाय 6 Cl. 1 Na प्लस is surrounded by काय? 6 Cl मायनस आयन्स. Cl मायनस काय? आयन्स. कॅटायन आणि कोणते? ॲनायॉनिक. 1 Na प्लस आयन इज सराउंडेड बाय किती Cl? 1 Na प्लस इज सराउंडेड बाय 6 Cl मायनस आयन्स. Cl मायनस आयन्स किती असतात? 6 Cl मायनस आयन्स. एका Na च्या भोवती 6 Cl मायनस आयन्स असतात सराउंडेड बाय. परत पहा काय म्हणतो आपण, NaCl मध्ये मॉलिक्यूल नसतात, म्हणजे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला नसतो. देअरफॉर NaCl ला काय नाही? मॉलिक्युलर फॉर्म्युला नाही. ओके, म्हणून कोणता फॉर्म्युला असतो? फॉर्म्युला मास. ओके, सो NaCl इज रिप्रेझेंटेड बाय, और सोडियम क्लोराइड इज रिप्रेझेंटेड बाय सोडियम क्लोराइड. I am writing sodium chloride. Sodium chloride is represented by sodium chloride is represented by formula NaCl. It is not molecule. हे molecule नसते, not a molecule. याचा मॉलिक्यूल नसतो. एक Na एक Cl असा नसतो. मग कसा असतो? एका Na च्या भोवती 6 Cl असतात. 1 Na इज सराउंडेड बाय 6 Cl. ते आपण काय म्हणालो? Na आणि Cl असा नसतो NaCl. NaCl कसा असतो मग? एका सोडियमच्या भोवती 6 Cl आयटम काय असतात? सराउंडेड असतात. नॉट अ मॉलिक्यूल. सोडियम क्लोराइड इज रिप्रेझेंटेड बाय फॉर्म्युला NaCl, नॉट ए मॉलिक्यूल. म्हणून याचा काय नसणार? इट इज नॉट रिप्रेझेंटेड बाय मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो याला काय नसतो? नो मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग देन इट इज रिप्रेझेंटेड बाय फॉर्म्युला मास. याला नो मॉलिक्युलर फॉर्म्युला नसतो, त्याच्यामुळे याला काय नसतो? नो मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास नसतो याला.
मॉलिक्युलर मास नसतो म्हणजेच काय असतो मग? फॉर्म्युला मास असतो. म्हणून याला काय असतो? फॉर्म्युला मास. पहा परत, NaCl ला डिस्क्रीट डू नॉट कंटेन डिस्क्रीट मॉलिक्यूल, नो मॉलिक्युलर फॉर्म्युला. का? कारण याच्यात काय नसतो? डिस्क्रीट मॉलिक्यूल नसतात. डू नॉट कंटेन डिस्क्रीट मॉलिक्यूल. डिस्क्रीट मॉलिक्यूल ॲज कन्स्टिट्युएंट युनिट. कन्स्टिट्युएंट युनिट त्याचे घटक कण. कन्स्टिट्युएंट युनिट म्हणजे काय? घटक. कन्स्टिट्युएंट म्हणजे घटक. कन्स्टिट्युएंट बारीक पार्टिकल, ॲटम, आयन, मॉलिक्यूल, घटक. तर मॉलिक्यूल हा घटक नसतो. त्याचा का नसतो? कारण याच्यात कॅटायन आणि ॲनायॉन 3 दिशेमध्ये अरेंज केलेले असतात. 3 डायमेन्शन ज्याला म्हणतो आपण. कॅटायोनिक अँड ॲनायोनिक एंटिटीज आर अरेंज्ड इन 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. त्यांचा स्ट्रक्चर कसा बनतो? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. 1 Na is surrounded by how much ions? 6 आयन्स ऑफ कोणाचे? Clचे. Clचे किती आयन्स असतात? 6 आयन असतात. कोणाचे? Clचे. एका Na भोवती किती आयन? Clचे. एका Na भोवती किती आयन? Clचे. 6 आयन कोणाचे? Clचे. NaCl ला हे नसते. काय नसते? डिस्क्रीट मॉलिक्यूल नसतात. NaCl डू नॉट हॅव सम सबस्टन्स लाईक कोणासारखे? NaCl सारखे. डू नॉट हॅव डिस्क्रीट मॉलिक्यूल लाईक कोणाचा? डिस्क्रीट मॉलिक्यूल कोणता? ॲज अ कन्स्टिट्युएंट युनिट. ॲज अ व्हॉट? कन्स्टिट्युएंट युनिट. मग याच्यामध्ये काय असतात? कॅटायोनिक आणि ॲनायोनिक फक्त अरेंज केलेले असतात 3 डायमेन्शनमध्ये. द कॅटायन कोणता? कॅटायन Na+ आणि ॲनायन कोणता? Cl- आर अरेंज्ड इन 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. कसे अरेंज केलेले असतात हे? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये. 1 Na इज सराउंडेड बाय, एक Na भोवती किती Cl असतात? 6 Cl. जसं आता सांगितलं होतं मी. एक Na भोवती किती Cl असतात? असे 6 Cl असतात. 1 2 3 4 5, 1 2 3 आणि हे किती? 4 5 6. अशा प्रकारे 6 Cl असतात. कोणाच्या भोवती? एका Na भोवती. सोडियम क्लोराईड इज रिप्रेझेंटेड बाय फॉर्म्युला NaCl. सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे NaCl, पण तो मॉलिक्यूल नाही. आपण आत्ताच पाहिला कार्बन डायऑक्साईड. हा काय? हा मॉलिक्यूल आहे कार्बन डायऑक्साईड. वाटर सर्वांना माहीत आहे. मॉलिक्यूल म्हणतो, लगेच म्हणतो आपण. काय म्हणतो? मॉलिक्यूल. पण सोडियम क्लोराईड तसा नाही. एक Na भोवती 6 Cl असतात त्याच्या मागे. म्हणून अशा आयोनिक पदार्थाला, हे आयोनिक पदार्थ आहेत. आयोनिक पदार्थामध्ये काय असतो? इट इज फॉर्म्युला मास. आयोनिक कंपाऊंड असतात, काही कोव्हॅलंट कंपाऊंड असतात. हे आपण मागे पाहिलं होतं. तर जे आयोनिक कंपाऊंड असतात सोडियम क्लोराईड सारखे, याच्यामध्ये कॅटायन आणि ॲनायॉन 3 डायमेन्शनच्या स्ट्रक्चरमध्ये असतात. आणि कॅटायन्स आर सराउंडेड बाय ॲनायॉन्स. नंबर ऑफ ॲनायॉन्स वेगवेगळे असतात. सोडियम क्लोराईडमध्ये एका Na भोवती 6 Cl- असतात. सोडियम क्लोराईड इज रिप्रेझेंटेड बाय फॉर्म्युला. सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला लिहितो आपण. फॉर्म्युला लिहायला काय हरकत नाही, लिहू शकता तुम्ही फॉर्म्युला. नुसता फॉर्म्युला लिहायला काय प्रॉब्लेम नाही. पण मॉलिक्यूल नसतो तसा. तसा मॉलिक्यूल असतो का? नसतो. म्हणून त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला नसतो. आता आलं लक्षात? मॉलिक्यूल नसतो म्हणून काय नसतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला नसतो. फॉर्म्युला लिहितो आपण म्हणून कोणता मास बनतो? फॉर्म्युला मास. जर मॉलिक्यूल असेल तर काय बनेल? मॉलिक्यूल असेल तर मॉलिक्युलर मास. नुसता फॉर्म्युला लिहितो आपण म्हणून काय बनेल? फॉर्म्युला मास. आता लक्षात आलं? सोपं आहे पहा. म्हणून याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज फॉर्म्युला मास. आलं लक्षात? आला? कळालं आता? ओके. येस, राईट. ओके. छान. म्हणून याला काय म्हणावं? इट इज कॉल्ड ॲज फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास कोणाचा असतो? फॉर्म्युल्याचा. एखादा फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला मास, राईट. आणि एखादा मॉलिक्यूल असेल तर मॉलिक्युलर मास, है ना. मॉलिक्यूल असेल तर मॉलिक्युलर मास. फॉर्म्युला रहेगा तो फॉर्म्युला मास, राईट. हे झालं कोणाचं झालं? फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास लाईक आयोनिक कंपाऊंड कोणते? NaCl आयोनिक कंपाऊंड आहे. आलं लक्षात? मागच्या याच्या आधी इथपर्यंत धडा झाला आपला. रिव्हिजन ते चांगला करा. आतापर्यंत झालेला सगळा फॉर्म्युला मासचा पॉईंट आज आपण पाहिला. याच्यावरचे पण प्रॉब्लेम आहेत, हे परत प्रॉब्लेम सोडवत आपण. फॉर्म्युला मासचा कसा काढायचा? व्हॉट इज फॉर्म्युला मास देन?
याची डेफिनेशन होता. व्हॉट इज फॉर्म्युला मास, व्हॉट इज मॉलिक्युलर मास, आताच म्हटलं मी. व्हॉट इज मॉलिक्युलर मास आहे का डेफिनेशन लक्षात मॉलिक्युलर मासची? आता पहिली ना आपण. व्हॉट इज मॉलिक्युलर मास, इट इज द सम ऑफ काय म्हटलं आपण, मॉलिक्युलर मास म्हणजे इट इज द सम ऑफ मास ऑफ ॲटम्स. देन व्हॉट इज फॉर्म्युला मास, देन फॉर्म्युला मास काय असतो मग, इट इज द सम ऑफ कोणाची सम ऑफ असेल, ॲटॉमिक मास ऑफ, सम ऑफ ॲटॉमिक मास ऑफ ॲटम्स, सम ऑफ कोणाची, ॲटॉमिक मास ऑफ ॲटम्स, ऑफ कोणाची, इलेमेंट्स, ॲटॉमिक मास ऑफ इलेमेंट्स इन कशामधले म्हटलं, फॉर्म्युल्यामधले, इन फॉर्म्युला इज कॉल्ड फॉर्म्युला मास, इज कॉल्ड एस काय म्हणायचं याला, फॉर्म्युला मास, इज कॉल्ड विच मास, फॉर्म्युला मास. इट इज द सम ऑफ ॲटॉमिक मास ऑफ ॲटम्स इन फॉर्म्युला, इन नॉट मॉलिक्यूल. हा इन कशामध्ये, हा महत्वाचा आहे, इन फॉर्म्युलामधलं. CO2चा आपण कशात काढला होता, कन्स्टिट्यूट ए मॉलिक्यूल म्हटलं होतं मी तिथं, आहे ना, कन्स्टिट्यूट अ मॉलिक्यूल, मॉलिक्युलर फॉर्म्युल्याला. ॲटम्स कन्स्टिट्यूट करतात, काय बनवतात, घडवतात आणि बनवतात, असं म्हटलं होतं मी. हा शब्द बनवतात आणि घडवतात, काय बनवतात आणि घडवतात, मॉलिक्यूल. इथं बनत नाही, घडत नाही काहीच, मॉलिक्यूल नाही बनते, इन फॉर्म्युलामध्ये फक्त. इन कशामध्ये, इन फॉर्म्युल्यामध्ये, म्हणून त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज फॉर्म्युला मास. इट इज द सम ऑफ atomic mass of atoms of elements in formula is called as formula mass. in कशामधला, in formula मधला, is called as what, formula mass. लक्षात डेफिनेशन आली, फॉर्म्युला मास कशाला म्हणतात, डेफिनेशन सोपी आहे पहा. व्हॉट इज फॉर्म्युला मास, इट इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ कोणाचे, ॲटम्स ऑफ इलेमेंट्स. ठीक आहे, पण बोला आता डेफिनेशन, असं लक्षात ठेवा. हां, ही डेफिनेशन वर्गातच पाठ करत जा. मी कोणताही प्रश्न कुठलाही केव्हाही पण, हां, असं नाही की आज म्हटलं तर मागचं आता नाही बोलतो मी, केव्हाही बोलू शकतो कुठलाही, ते महत्त्वाचं असते. तर इट इज द सम ऑफ ॲटॉमिक मास ऑफ कोणाचं, ॲटम्स ऑफ इलेमेंट्स इन फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज काय म्हणून याला, फॉर्म्युला मास. तर वर्गात पाठ करत जा. असं पाठ करणे महत्त्वाचं आहे, किती समजणे आणि किती लक्षात राहणे पण महत्त्वाचं आहे. पाठ करणे म्हणजे लक्षात राहणे, है ना. तर दररोज पाठ करत राहा असं सगळं. तर हा झाला फॉर्म्युला मास. टुडे वी हॅव सीन फॉर्म्युला मास, फॉर्म्युल्यामध्ये असतो. हे आतापर्यंत तुम्हाला फॉर्म्युले दिसायले होते, कार्बन डायऑक्साईड, वॉटर. आता तुम्हाला कळणार हे फॉर्म्युला आहे का मॉलिक्यूल आहे. यांना आपण मॉलिक्यूल म्हणतो. C6H5Cl मॉलिक्यूल असतात. नुसतं फॉर्म्युला पाहून कळत नाही आपल्याला ते फॉर्म्युला आहे की मॉलिक्यूल आहे की, है ना. नुसतं फॉर्म्युला पाहून कळतो का, नाही कळतो. मॉलिक्यूल द्यायला पाहिजे. असं कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल, H2Oचा मॉलिक्यूल. रेणू बनत नाहीत, नुसते फॉर्म्युले असतात, त्याला काय म्हणायचं, फॉर्म्युला मास, राईट. यानंतर आपण याआधी अजून काय पाहिला, एव्हरेज ॲटॉमिक मास, निऑन. कालचा निऑनचा प्रॉब्लेम सोडवला का, आता विचारतो बघा मी निऑनचा प्रॉब्लेम. केव्हाही काय विचारतो म्हटलं ना तुम्हाला, निऑनचा प्रॉब्लेम सोडवला. निऑन 20, 21, 22, हां, निऑनचा आला, उत्तर आला. केव्हाही आलं तर सांगता आला पाहिजे. निऑनचं कसं केलं, निऑनचा मल्टिप्लाय कशाने करायचं त्याला, ॲटॉमिक मासेस काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे सांगा. ॲटॉमिक मासेसला मल्टिप्लाय कशाने करतो आपण, ॲटॉमिक मासेस, एव्हरेज ॲटॉमिक माससाठी फॉर्म्युला, इट इज कॅल्क्युलेटेड बाय, एव्हरेज ॲटॉमिक मास इज कॅल्क्युलेटेड बाय ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोप बाय पर्सेंटेज अबंडन्स, है ना. पर्सेंटेज काय असते, अबंडन्स. अबंडन्स म्हणजे काय, मुबलक, किती मुबलक प्रमाणात आहे तो, उपलब्ध, मुबलकता, त्याला मुबलकता बी म्हणतात, मुबलकता, उपलब्धता, मुबलक प्रमाणात, मुबलक, अबंडन्स, मुबलक, अबंडन्स, किती उपलब्धता आहे, मुबलकता आहे, मुबलक प्रमाणात.
खूप प्रमाणात से, सफिशियंट प्रमाणात, पर्सेंटेज अबंडन्स. डिफिशियन्स म्हणजे काय असतं? डिफिशियंट म्हणजे उपलब्ध नसते ते, त्याला डिफिशियंट म्हणतो आपण, आहे की नाही? तर ह्या फॉर्म्युल्यानुसार निऑनचं उत्तर आला कालचा. किती आला आन्सर निऑनचा? निऑनचा आन्सर फायनल आला आहे का? वहीतलं पाहून सांगा निऑनचं. सगळे उत्तर पाठ नाही करायचे. किती आला निऑनचं उत्तर? बघा. ओके, थांबूया मग आता. हां, 20.17 युनिट. वा राईट, 20 पॉईंट आला होता का? हां, ज्यांना नाही आला असेल, ज्यांना नाही आला असेल त्यांनी अजून आज काढा निऑनचं उत्तर. हां, एक दिवस अजून टाईम असतो, पण नंतर सगळ्यांनी काढता आला पाहिजे. ओके, येस, ओके, आज काढा अजून. थांबूया. हां, ओके, विल स्टॉप हेअर टुडे. हां, ओके, छान. ओके, विल स्टॉप हेअर टुडे. लेफ्ट वन वन बाय वन. थँक्यू. ओके.